राजकारणातील एक भीष्म पितामह, निराधारांचा व कार्यकर्त्यांचा दाता म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा आज वाढदिवस। भास्करराव बापूराव पाटील खतगावकर यांचा सदन शेतकरी कुटुंबात जन्म झाला। हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते। अगदी तरुण वयात त्यांचे सासरे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांनी राजकारणात प्रवेश केला। शेतकरी कुटुंबातून आलेल्या खतगावकर यांनी प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवत कार्यकर्त्यांच्या बळावर नांदेड जिल्ह्यात 3 वेळा खासदार, 3 वेळा आमदार, राज्यमंत्री, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले। कधीच तडजोडीचे राजकारण केले नाही। भास्करराव पाटील खतगावकर यांचा आर्थिक ताळेबंद चांगला असल्याने तेव्हाची राष्ट्रीय बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, मराठवाडा ग्रामीण बँक आणि राज्य सहकारी बँकेत संचालक म्हणून काही वर्ष काम पाहिले। तसेच महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केले होते। संसदेत आणि विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवून लेंडी धरणाचे बांधकाम करणे, मनार धरणाची उंची वाढवणे, बाबळी बंधारा आदी कामे करून पाणी प्रश्न दूर केला। त्यांनी नांदेड जिल्ह्यात कोल्हापुरी उच्च पातळीचे बंधारे बांधण्यात सुद्धा पुढाकार घेतला होता। विशेष बाब म्हणजे तत्कालीन माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांच्या कार्यकाळात राज्यात सर्वाधिक निराधारांना अनुदान मंजूर केले। राज्याचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि सहकार क्षेत्राला गती दिली। त्यांच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली। नांदेड, देगलूर, बिदर आणि बोधन, नरसी, मुखेड, शिरूर, ताजबंद या नवीन रेल्वे मार्ग मंजुरीसाठी संसदेत पाठपुरावा केला व आजही करत आहेत। राष्ट्रीय महामार्गाचे जाळे नांदेड जिल्ह्यात पसरवण्यासाठी खतगावकर यांनी काम केले होते। भास्कर पाटील खतगावकर यांनी राजकारणासोबतच धार्मिक क्षेत्रात सुद्धा मोठे काम केले आहे। यामध्ये विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर, गंगणबीड येथील महादेव मंदिर, कोलंबी देवस्थान, धर्माबाद तालुक्याच्या संगम येथील संगमेश्वर मंदिर, जुना मोंढा, नांदेड येथील गायत्री माता मंदिर आदी तीर्थक्षेत्राचा विकास केला। तर मुस्लिम समाजासाठी दर्गा सुशोभीकरण, कब्रस्तान सुशोभीकरण व सुरक्षित भिंत आदी कामे केली। ग्रामीण भागातील गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या अनेक शैक्षणिक संस्था उभारली। यामध्ये पहिलीपासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून दिले। या शैक्षणिक संस्थांमधून अनेक विद्यार्थी घडवण्यात सुद्धा खतगावकर यांची मोलाची भूमिका राहिली आहे। संपूर्ण जीवन जनसेवेला समर्पित करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आजही त्यांचा दरबार 24 तास खुला आहे। खतगावकर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या सूनबाई उच्च विद्याविभूषित डॉक्टर मिनलताई पाटील खतगावकर या राजकीय वारसा चालवत आहेत। त्यांचाही नांदेड जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे। खतगावकर यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात कधीच कशाचीच अपेक्षा न करता कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले असल्याने या लोकनेत्याला नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आदराने साहेब म्हणूनच संबोधतात हे विशेष। अशा या जनसेवेचा ध्यास घेऊन आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या नेत्यास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही महालायू परिवाराच्या वतीने प्रार्थना।